राम राम मंडळी, मी पैलवान रमेश थोरात सर क्रीडा लक्ष यूट्यूब समूहात तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. क्रीडा क्षेत्रातील एक आनंददायी बातमी. उत्तर प्रदेशातील लखनौ येथे दिनांक 9 ते 11 जानेवारी दरम्यान पार पडलेल्या 4थ्या नॅशनल मर्दानी स्पर्धेत महाराष्ट्राच्या मर्दानी परंपरेचा भक्कम दर्शन घडवले. या राष्ट्रीय स्पर्धेत जकिनवाडी येथील झिमरे घराण्यातील 2 पिढीचे प्रतिनिधित्व करणारे स्वरूप संदीप झिमरे आणि ऋतिक भीमराव झिमरे यांनी सहभाग नोंदवून मर्दानी खेळातील खानदानी वारसा अधोरेखित केला. कोल्हापूर व सातारा या 2 गादीमधील वाद मिटवण्यासाठी झालेल्या ऐतिहासिक तहामुळे ओळखल्या जाणाऱ्या जकिनवाडी गावाला मर्दानी खेळाची विशेष परंपरा लाभली असून झिमरे घराणे हे परंपरा पिढ्यानपिढ्या जपत आलेली आहे. आजही हे कुटुंब पारंपरिक मर्दानी शस्त्रकलेसोबत आपली ओळख जपताना दिसते. या स्पर्धेत खुल्या गटात सहभागी झालेल्या पैलवान ऋतिक भीमराव झिमरे यांनी दानपट्टा आणि 2 हाती तलवारी या प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. यापूर्वी अहमदनगर येथे 2022-23 साली झालेल्या मर्दानी नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलेले ऋतिक झिमरे यांनी यावेळीही आपली सातत्यपूर्ण कामगिरी कायम राखली. विशेष म्हणजे या राष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी खेळाडू म्हणून सहभाग घेतलाच, तसेच मर्दानी स्पोर्ट्स नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये रेफरी म्हणूनही जबाबदारी पार पाडली. त्यामुळे त्यांची ओळख शिस्तप्रिय आणि अनुभवी मर्दानी खेळाडू म्हणून अधिक दृढ झाली आहे. त्याचबरोबर 14 वर्षाखालील वयोगटामध्ये सहभागी झालेला स्वरूप संदीप झिमरे यानेही आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. याआधी मर्दानी स्पोर्ट्स महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेला स्वरूप या नॅशनल स्पर्धेत आत्मविश्वासपूर्ण खेळ सादर केला. 12 वर्षाखालील वयोगटात स्पर्धामध्ये त्याने दानपट्टा व लाठी प्रकारात सुवर्णपदक, कुऱ्हाड प्रकारात सुवर्णपदक तसेच तलवार प्रकारात रौप्य पदक मिळवून आपली गुणवत्ता सिद्ध केली. त्या कामगिरीचा अनुभव राष्ट्रीय स्पर्धेत त्याला उपयोगात आणला. या 4थ्या नॅशनल मर्दानी स्पर्धेत दानपट्टा, भाला, तलवार, कुऱ्हाड तसेच लाठीकाठी अशा पारंपरिक शस्त्र प्रकारांचा समावेश होता. विविध राज्यातील खेळाडूंमध्ये चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या. झिमरे घराण्यातील या दोन्ही खेळाडूंच्या यशामागे त्यांचे चुलते व वस्ताद कैलासवासी पैलवान दिनकर झिमरे बापू यांचा मर्दानी वारसा आणि कडक शिस्तीची तालीम होती. त्याचबरोबर प्राध्यापक अमोल साठे सर यांच्या मार्गदर्शनामुळे या दोघांच्या कौशल्याला योग्य दिशा मिळाली. लखनौ येथे पार पडलेल्या या राष्ट्रीय स्पर्धेमुळे झिमरे घराण्याची मर्दानी परंपरा पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर अधोरेखित झाली असून एकाच घराण्यातील 2 पिढ्यांनी केलेली ही कामगिरी महाराष्ट्राच्या मर्दानी खेळासाठी अभिमानास्पद ठरली आहे. या दोघांना क्रीडा लक्ष या यूट्यूब समूहाकडून त्यांचं हार्दिक असं अभिनंदन व भावी वाटचालीस त्यांना शुभेच्छा. असेच नवनवीन क्रीडा क्षेत्रातील व्हिडिओ पाहण्यासाठी क्रीडा लक्ष हे यूट्यूब चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.